प्रवास? रिक्षाचा प्रवास. आम्हाला जर मेट्रोने प्रवास करायचं म्हणलं की पहिलं ऑनलाईन तिकीट काढायला लागतं, नाहीतर मेट्रो स्टेशनला जाऊन तिकीट काढायला लागतं. रताळी. आम्हाला रिक्षात हिंडायचं असेल ना, तिकीट फिकीट तसलं काय लागतच नाही. हिंडायचं रिक्षात. उतरल्यानंतर काय भाडं होईल त्याचं मीटर प्रमाणे तेवढं त्याला पैसे देऊन टाकायचं. आणि रिक्षावाला बी मोजकच पैसे घेतो. 98 रुपये म्हणलं ना, 98 रुपये घेणार. तू 100 रुपये जरी दिले ते 2 रुपये तुला माघार देणार. अशी सिस्टीम असते आमच्या रिक्षाची. मेट्रोने प्रवास जर केला की ट्रॅफिकचं अजिबात टेन्शन नसतं, माणूस वेळेवरच पोहोचतो. फुल ट्रॅफिक. रिक्षाच्या प्रवासाला आहे ना आम्हाला फुल ट्रॅफिक लागतं, पण तरी बी आम्हाला काही टेन्शन नसतं. कारण आमचा रिक्षा ड्रायव्हर आहे ना, रिक्षाचा ड्रायव्हर नसून रिक्षाचा पायलट असतो डायरेक्ट. असं बांगबुंग ट्रॅफिकला कट आणून बरोबर टायमिंगच्या 5 मिनिटं आधीच पोहोचवणार तुला. अशी सिस्टीम असते आमच्या रिक्षा ड्रायव्हरांची. आमच्या मेट्रो मध्ये फुल एसी असतो, त्याच्यामुळे आम्हाला अजिबात गरम होत नाही. गरजच पडत नाही. आमच्या रिक्षाला एसीची गरजच पडत नाही, कारण आमची रिक्षा चारी बाजूने ओपनच असते डायरेक्ट. फाड 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 हवा येत राहते कुठून बी. थंडगार हवा नुसती नॅचरल एकदम. एसीचं काय खरं होय, हाडा ठिसूळ होत्यात त्यांनी. मेट्रोचा प्रवास करायचं म्हटलं तर घरापासून स्टेशन पर्यंत चालत नाही तर बाईकवर जायला लागतं. दारात रिक्षा. रिक्षाने जर तुम्हाला कुठे हिंडायचं असेल, दारात रिक्षा येणार, दारात नेऊन सोडवणार. अजिबात तुमचं पाय बी दुखणार नाही, तुम्हाला कुठं चालायचं नाही ना, काही टेन्शन नाही. तुमच्याकडे गाडी नसली तरी बी काही टेन्शन नाही. आणि रिक्षाच्या प्रवासात बी साधा सुद्धा प्रवास नसतो. आमच्याकडे ना वेगवेगळ्या प्रकारचे रिक्षा ड्रायव्हर असतात. एक रिक्षावाला आशिक असतो, एक रेपर असतो, एखादा आजोबा असतात, रंगीला असतात पण फुल, एखाद्याला चिडचिड असतो. असते ना वेगवेगळ्या पद्धतीचे रिक्षा ड्रायव्हर भेटतात आमच्याकडे डायरेक्ट. एकशे एक नाथखोळा रिक्षा ड्रायव्हर असतात. दिलतो ते आशिक जो असतो ना, तो दर्द भरी गाणी लावतो डायरेक्ट रिक्षात. तेव्हा तर रडतोच ती गाणी ऐकून. आम्ही बी मागे बसणार रडत बसतो, मोकारच घेण्यात देणं. आमचं तर काही डील बी तुटलेलं नसते, तर बी आम्ही रडत बसतो त्याच्याबरोबर. एक रॅपर असतो, तो सगळे रॅपच गाणी लावतो रिक्षात. काय रॅपच कळत नाही बाबा. आणि सणाना त्या टेन्शन मध्ये तू गाडी चालवतो, कळत नाही कुणाला कठाण कुठे गेलं काय कळतच नाही बाबा. आणि एखादं चिडचिड काका असतात, तू गप रिक्षा चालवतच नाही. याला शिवाय दे, त्याला शिवाय दे, याला ह्याच्या बोकांनी घाल, त्याला काय म्हण, ह्याला काय म्हण, भांडतच अखेर रोडनी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आमच्याकडे रिक्षा ड्रायव्हरांचा आहे ना कोण नादच नाही करत. हा लय बेकार असते ना. हा त्यामुळे मेट्रोवाल्यांना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, आमच्याकडे रिक्षा ड्रायव्हरांचा नादच नाही करायचा. विषय